सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार जंगलांनी वेढलेला, निसर्ग संपदेने नटलेला कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी वन परिक्षेत्रातील सवतकडा. आज हा परिसर केवळ निसर्गप्रेमींसाठीच नव्हे तर साहसाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आकर्षण केंद्र बनलाय. महाराष्ट्र वन विभागानं इथं प्रथमच आधुनिक साहसी पर्यटनाचा एक अनोखा उपक्रम साकारलाय. पर्यावरणाचं संवर्धन करत निसर्गाशी मैत्री जोडणाऱ्या विविध साहसी उपक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणचं प्रमुख आकर्षण म्हणजे रोमांचकारी झिपलाईन, थरार अनुभव देणारी वॉटर स्लाइड आणि तब्बल 13 विविध साहसी उपक्रमांनी सजलेला हाय रोप कोर्स. यामध्ये राम लक्ष्मण झुला, आय ब्रिज, विविध बॅलेन्सिंग ॲक्टिव्हिटीज आणि साहसाची खरी अनुभूती देणारे अनेक टप्पे पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण इथं निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाचे क्षण अनुभवतो. इथलं सुविनियर शॉप स्थानिक संस्कृती, हस्तकला आणि आठवणींना जपणाऱ्या वस्तूंमुळं पर्यटकांना सवतकड्याची एक सुंदर आठवण सोबत घेऊन जाण्याची संधी देतं. सवतकड्याला भेट देणाऱ्या पर्यटकाचा उत्साह या प्रकल्पाच्या यशाची साक्ष देतो. आज हजारो पर्यटक इथं येत आहेत आणि अनोख्या साहसी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत. यामुळं स्थानिक पर्यटनाला चालना मिळत असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचे वनमंत्री श्रीयुत गणेश नाईक यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री श्रीयुत प्रकाश आबिटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे हा प्रकल्प साकार होऊन आज यशस्वीपणे पर्यटकांच्या सेवेत उभा आहे. वन विभागाच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा उपक्रम निसर्ग संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक आदर्श प्रकल्प ठरत आहे. सवतकडा म्हणजे फक्त साहस नाही, तो आहे निसर्गाशी जोडणारा अनुभव, पर्यावरणावर संवर्धनाचा संदेश आणि महाराष्ट्रातील इको टुरिझमच्या नव्या पर्वाची सुरुवात. चला निसर्ग जपूया, साहस अनुभवूया आणि सवतकड्याच्या या अविस्मरणीय प्रवासाचा आपणही एक भाग बनूया. नमस्कार. पावसाळा सुरू झालाय. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची धावपळ सुरू झाली. मागच्या वर्षीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातला एक सुरक्षित 7 धबधबे एकत्रित येईल अशा पद्धतीनं दोनवडे, खेडगे आणि नितवड्याचा धबधबा आपण बघितला. या धबधब्याला मागच्या वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. या वर्षी सुद्धा एका बाजूला हे 7 सुरक्षित धबधबे आणि त्याच्याबरोबर पावसाळी पर्यटनाबरोबरच ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रन्स पार्क्स आणि विशेषतः रोपवे सुद्धा, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. सर्वांना विनंती आहे, कुटुंबासहित या, उत्स्फूर्तपणाने या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी श्रीलक्ष्मी, मुख्य वन संरक्षक, कोल्हापूर वनवृत्त. आपण सर्वांना सवतकडा जो वन विभागामध्ये विकसित केलेला प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत आणि महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डमार्फत विकसित केलेल्या पर्यटनचे ठिकाणी आहे. ते सह्याद्री पर्वतरंगात असलेलं निसर्गरम्य आणि खूप चांगले धबधबा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सर्वांनी आणि DCF आणि सर्वांची मदतीने छानपैकी सर्वांसाठी विकसित केलेली ठिकाणं आहे. तिथे खूप रम्य असा धबधबा आहे. तुम्ही सर्व तिथे येणार आणि त्याचा आनंद लुटणार असं आमची अपेक्षा आहे आणि ते नक्की तुम्ही सर्व याल आणि ते जगातील स्वतःहून त्याच्या निसर्गरम्य वातावरणात आपला एकमेव व्हावा असं आमच्याकडने तुम्हाला सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे आणि तुम्ही सर्व या ठिकाणी येतील असं आमची अपेक्षा आहे. आज रविवारचा आमचा दिवस खूप छान गेला. इथे 7 ते 8 प्रकारचे धबधबे आहेत आणि सर्व निसर्गरम्य वातावरण पण आहे. नवीन नवीन झिपलाईन असेल किंवा रोपवे असेल किंवा लहान मुलांसाठी खेळ असतील आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा मनोरंजनाच्या खूप गोष्टी आहेत इथं. नमस्कार, मी धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक, कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्ह्यातील भद्रगड तालुक्यामध्ये सवतकडा या ठिकाणी वनपर्यटनाअंतर्गत माननीय मंत्री महोदय श्री गणेश नाईक साहेब आणि आरोग्यमंत्री महाराष्ट्र माननीय प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपण सुरू केल्या आहेत। यामध्ये झीप लाईन, हायरोप कोर्स, धबधब्यामध्ये असणारी वॉटर स्लाईड, झुलता पूल आणि 7 धबधबे एका ठिकाणी, अशी ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि वन पर्यटनाची संकल्पना आपण राबवत आहोत। आजपर्यंत आपण सर्वांनी या धबधब्यांना हजारोच्या संख्येने उपस्थिती दाखवलेली आहे आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या पर्यटनाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, मी ही विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। आज आम्ही चौघीजणी इथं दोनवडे नितवडे वॉटरफॉल्सना आलेलो। इथं जे ब्रिज वगैरे केलेले आहेत किंवा भरपूर छान डेव्हलपमेंट केले आहे। आता आम्ही इथलेच आहे, आधी इथं असं काहीच नव्हतं, पण आता एक इथल्या लोकांना रोजगाराची संधी पण त्यामुळे मिळाले आणि लोकांना निसर्गाच्या सानिध्यात येऊन आपला छान वेळ घालवायला इथं मिळत आहे। याआधी पण मी खूप वेळा आलेले आहे, पण त्यावेळी एवढी म्हणजे डेव्हलपमेंट नव्हती। त्यानंतर आज आल्यानंतर भयानक छान वन विभागानं खूप छान केलं आहे। झिपलाईन म्हणा किंवा सेफ्टीसाठी जे बॅरिकेड्स वगैरे लावलेत ते म्हणा किंवा हे लहान मुलांसाठी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या त्या खूप छान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी सेफ्टी आणि मुळात स्वच्छता आहे सगळ्या ठिकाणी। बाकी सगळ्या गोष्टी छान केलेल्या, म्हणजे येता जाताना रोड्स वगैरे व्यवस्थित, म्हणजे कुठेही काही अडचण येत नाही किंवा घसरून कुठेही पडण्याची शक्यता होत नाही।